माझं नाव प्रज्ञा मनोज सत्कर. माझा वर्ग पहिला मी सांगणार आहे भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित 25 प्रश्न. पहिला प्रश्न, भगतसिंग यांचा जन्म कधी झाला? उत्तर 28 सप्टेंबर 1960 रोजी झाला. दुसरा प्रश्न, भगतसिंग यांचा जन्म कुठे झाला? उत्तर पंजाबमध्ये लायरपूर जिल्ह्यातील बंगा या गावी. तिसरा प्रश्न, भगतसिंग यांचे वडिलांचे आणि आईचे नाव काय होते? उत्तर वडिलांचे नाव किशन सिंग, आईचे नाव विद्यावती होते. चौथा प्रश्न, भगतसिंग यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली? उत्तर त्यांनी नौजवान भारत सभा या संस्थेची स्थापना केली. पाचवा प्रश्न, भगतसिंग यांच्यावर कोणत्या घटनेचा खोलवर परिणाम झाला? उत्तर त्या घटनेचा खोलवर परिणाम झाला. उत्तर 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांड. सहावा प्रश्न, भगतसिंग कोणत्या टोपणनावाने ओळखले जातात? उत्तर शहीद ए आझम. सातवा प्रश्न, सायमन कमिशनच्या विरोधात लाठीहल्यात कोणाचा मृत्यू झाला? उत्तर लाला लजपत राय यांचा. आठवा प्रश्न, भगतसिंग यांनी लाला लजपत राय यांचे मृत्यूचा बदला घेण्यासाठी कोणाची हत्या केली? उत्तर ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन सॉल्जर्स. नववा प्रश्न, भगतसिंग यांच्यासोबत सॉन्डर्स हत्येत कोण सामील होते? उत्तर राजगुरू आणि सुखदेव. दहावा प्रश्न, भगतसिंग यांनी इन्किलाब जिंदाबाद ही घोषणा कुठे दिली? उत्तर दिल्लीच्या सेंट्रल असेंब्ली मध्ये बॉम्ब फेकल्यानंतर. 11वा प्रश्न, दिल्लीत असेंब्लीत भगतसिंग सोबत बॉम्ब कोणी टाकला होता? उत्तर बटुकेश्वर दत्त यांनी. 12वा प्रश्न, असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकण्यामागचा त्याचा उद्देश काय होता? उत्तर कोणालाही मारणे हा उद्देश नव्हता, तर पहिल्या इंग्रज सरकारला ऐकू जावे हा त्याचा उद्देश होता. उत्तर 13वा प्रश्न, भगतसिंग यांनी तुरुंगात असताना किती दिवसांचे उपोषण केले? उत्तर 116 दिवसांचे. 14वा प्रश्न, भगतसिंग यांनी तुरुंगात लिहिलेल्या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक नाव काय? उत्तर मी नास्तिक का आहे. 15वा प्रश्न, भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांनी
कधी फाशी देण्यात देण्यात आली? उत्तर 23 मार्च 1931 रोजी देण्यात आली. 16वा प्रश्न, फाशीच्या वेळी भगतसिंगांचे वय किती होते? उत्तर 23 वर्षे. 17वा प्रश्न, भगतसिंगांनी कोणत्या तुरुंगात फाशी देण्यात आली? उत्तर लाहोर सेंट्रल जेलमध्ये. 18वा प्रश्न, भगतसिंगांना कोणत्या खटल्यासाठी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती? उत्तर लाहोर खटला. भगतसिंगांना भगतसिंगाचे आवडते क्रांतिकारी आदर्श कोण आहे? उत्तर करतार सिंग सराभा. 20वा प्रश्न, भगतसिंग कोणत्या शिक्षण संस्थेतून त्यांनी शिक्षण घेतले होते? उत्तर लाहोर येथील नॅशनल कॉलेजमधून शिक्षण घेतले होते. 21वा प्रश्न, भगतसिंगांनी कोणत्या वृत्तपत्राचं काम केले होते? उत्तर त्यांनी प्रताप आणि अकाली या वृत्तपत्राचे काम केले होते. 22वा प्रश्न, भगतसिंगांना कोणता रंग आवडत होता? उत्तर बसंत केशरी. 23वा प्रश्न, 23 मार्च हा दिवस भारतात काय म्हणून पाळला जातो? उत्तर शहीद दिन. 24वा प्रश्न, भगतसिंगांच्या पार्थिवावर कोणत्या नदीचे काठी अंत्यसंस्कार करण्यात आले? उत्तर फिरोजपूर. पंजाब जवळील सतलज नदीच्या काठी. 25वा प्रश्न, इन्किलाब जिंदाबाद या घोषणेचा अर्थ काय आहे? उत्तर क्रांतीचा विजय असो. धन्यवाद.